असेल, किलोमीटर पर हवर दिलेलं असेल, किलोमीटर पर तास, किलोमीटर पर तास किंवा किलोमीटर पर हवर म्हणजे एका तासामध्ये एखादी रेल्वे किती किलोमीटर प्रवास करते। तर जर एखाद्या वेळी तुम्हाला वेग दिलेला असेल किलोमीटर पर हवर मध्ये आणि त्याचं जर तुम्हाला परीक्षेत आलं की मीटर पर सेकंद मध्ये वेग करा, मग सीजीएस पद्धत काय एमकेएस पद्धतीला जर सीजीएस पद्धत मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर किलोमीटर पर हवरला फक्त 5/18 न मल्टिप्लाय करायचं। 5/18 इज इक्वल टू मीटर पर सेकंड। किलोमीटर पर हवरला जर तुम्ही 5/18 ने गुणलं तर मीटर पर सेकंड मध्ये त्याचं रूपांतर होतं। याच्या रिव्हर्स मीटर पर सेकंदला जर 18/5 ने मल्टिप्लाय केलं तर याचं किलोमीटर पर हवर होतं। किलोमीटर पर हवर मध्ये हा कन्वर्ट होतो। याच्यावर सुद्धा आजपर्यंत आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे। किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये वेग विचारला आणि मीटर पर सेकंदचा वेग किलोमीटर पर हवर मध्ये विचारला। एक्झाम्पल घेऊ आपण याचे। एक्झाम्पल घेऊ आपण इथे एखादं 36 किलोमीटर पर हवर म्हणजे किती मीटर पर सेकंद। प्रश्न पहिला आहे आपला 36 किलोमीटर पर हवर म्हणजे किती मीटर पर सेकंद, किती मीटर पर सेकंद। आता तुम्हाला काय करायचं इथं, एखाद्या रेल्वेचा वेग दिलेला आहे की एक रेल्वे किंवा एक बस ही 36 किलोमीटर पर हवरने धावते, म्हणजे तिचा धावण्याचा वेग हा जो आहे तर ती एका तासामध्ये 36 किलोमीटर जाते। तर ती एका सेकंदामध्ये किती मीटर जाईल, म्हणजे तिचा आपल्याला एका सेकंदाचा तिचा वेग काढायचा, एका सेकंदाचा। मग सेकंदाचा वेग काढण्यासाठी तो मीटर मध्ये काढावा लागेल। किलोमीटर मध्ये येईल का तो, नाही, तो मीटर मध्येच काढावा लागेल, कारण सीजीएस आणि एमकेएस युनिट हे सेम पाहिजे। मग इथे बघा 36 किलोमीटर पर हवरला सोपं आहे, काहीच करायचं नाही, फक्त किलोमीटर पर हवरला किती न गुणायचं सांगितलं मी तुम्हाला 5/18 ने। 36 किलोमीटर पर हवर होतं हे, यालाच आपण 5/18 ने गुणू। ओके, 18 1 18 18 2 36 अंबे 5 10 मीटर पर सेकंड। संपलं। नंबर 2 च बघा 90 किलोमीटर पर हवर म्हणजे किती मीटर पर सेकंद। सोपं आहे, 90 किलोमीटर पर हवर म्हणजे किती मीटर पर सेकंद। इथं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करण्यासाठी किलोमीटर पर हवरला फक्त काय करायचं, 5/18 ने गुणायचं। 90 गुणिले 5/18, 5/18, 18 1 18। तर काय करायचं, इकडच्या छेदानं इकडच्या अंशाला गुणायचं। प्रत्येक पूर्ण संख्येला छेदामध्ये 1 असतो, परंतु आपण तो लिहित नसतो। इथे 2 अपूर्णांकांचा गुणाकार असतो, ज्यांचं बेसिक कच्चं आहे त्यांच्यासाठी सांगतोय। इथे 2 अपूर्णांकांचा गुणाकार आहे, इथे अंशाचा आणि छेदाचा भागाकार होत असतो, तिरकस भागाकार होतो। गुणाकारामध्ये अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये तिरकस भागाकार करायचा असतो, क्रॉस डिव्हिजन, काटाकाटी करायची। 18 1 18, 18 5 90, 5 5 25 मीटर पर सेकंद। म्हणजेच एखाद्या रेल्वेचा वेग जर 90 किलोमीटर पर हवर असेल तर तो मीटर पर सेकंद मध्ये होईल 25 मीटर पर सेकंद। कळालं एवढं? एक आता रिव्हर्स घेऊ आपण मीटर पर सेकंदचं। प्रश्न तिसरा
20 मीटर पर सेकंद म्हणजेच किती किलोमीटर पर आवर, किती किलोमीटर पर आवर. आता मीटर पर सेकंदचं रूपांतर तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं. मग काय करायचं इथं 20 मीटर, जेव्हा मीटर पर सेकंदचं रूपांतर आता किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर त्याला 18/5 ने गुणायचं. किती ना, मीटर पर सेकंदला किती गुणत असतो आपण 18/5 ने. करा 5 1 5, 5 चौक 20, 18 चौक 72 किलोमीटर पर आवर. ओके, हे तुम्ही आता सराव करा, आपण समोर बघू आता. आता ज्या वेळेस रेल्वे धावत असतात, आपल्याला रेल्वेचा वेग काढायचा असतो. रेल्वेचा एक किलोमीटर पर आवर मध्ये रेल्वेचा वेग दिलेला होता, तो मीटर पर सेकंद मध्ये करायला आपण शिकलो. आता दोन रेल्वे ज्यावेळेस धावत असतात, ट्रॅक हा रेल्वेचा ट्रॅक आहे. ओके, रेल्वेच्या ट्रॅकवर जर दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर धावत असतील, दोन ट्रॅक आहे, हे दोन ट्रॅक आहे. ओके, या दोन ट्रॅकवर एक रेल्वे ही आणि ही एक रेल्वे, दोन्ही ट्रॅकवर रेल्वे जर समान धावत असतील, तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो ते आधी लक्षात घ्या. हे दोन ट्रॅक आहे, हे रेल्वेचे दोन ट्रॅक आहे, जालना टू संभाजीनगर, जालना टू संभाजीनगर, जालना टू संभाजीनगर दोन ट्रेन धावत आहेत. मग दोन ट्रेन धावताना जर दोन्ही ट्रेन जालन्यावरून संभाजीनगरला जात असतील, जालना टू संभाजीनगर, कन्सेप्ट क्लिअर करा. जालना टू संभाजीनगर, दोन्ही रेल्वे जालना टू संभाजीनगर धावत आहेत. तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो ते लक्षात घ्या की दोन रेल्वे जालन्यावरून संभाजीनगरला जात आहेत, तर पहिली रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल. समजा ह्या रेल्वेचा वेग थोडा जास्त आहे, ह्या रेल्वेचा वेग थोडा कमी आहे. ही रेल्वे जास्त वेग असणारी रेल्वे कमी वेग असणाऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल, म्हणजे किती वेळात तिला पास करेल. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं, जेव्हा दोनही रेल्वे एकाच ट्रॅकने धावत असतील आणि एकाच दिशेने जात असेल, जालन्याहून संभाजीनगरला दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जातील, तर काय करायचं, ज्या रेल्वेचा वेग जास्त आहे, जास्त रेल्वेच्या वेगातून जास्त वेग असणाऱ्या रेल्वेच्या वेगातून कमी वेग असणाऱ्या रेल्वेला वजा करायचं. कमी वेग असणाऱ्या रेल्वेला वजा करायचं असतं. कळालं? जास्त वेग असणाऱ्या रेल्वेच्या वेगातून कमी वेग असणाऱ्या रेल्वेला वजा करायचं असतं. हे एकाच दिशेने जाताना, हे एकाच दिशेने रेल्वे ह्या एकाच दिशेने जात असताना जास्त वेग असणाऱ्या रेल्वेच्या वेगातून कमी वेग असणाऱ्या रेल्वेचा वेगा वजा करायचा असतो. आणि जर ही दुसरी रेल्वे, समजा आता दुसरी रेल्वे या ट्रॅकवर संभाजीनगरहून जालन्याला येत आहे, ही रेल्वे आपली. आता एक रेल्वे जालन्याहून संभाजीनगरला जाते, दुसरी रेल्वे संभाजीनगरहून जालन्याला येत आहे. मग अशा वेळेस जास्त वेग असणारी रेल्वे दुसऱ्या कमी वेग असणाऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल, असा प्रश्न येत असतो. मग अशा वेळेस काय करायचं, दोन्ही रेल्वेच्या वेगांची बेरीज करायची. कारण या रेल्वेचा वेग प्लस या रेल्वेचा वेग यांची होईल बेरीज, यांची ऍडिशन होत असते. ते दोन्ही जास्त वेगाने दोन्ही वेगांची बेरीज करायची असते, वेगांची बेरीज करायची असते. तेव्हा जर दोन्ही रेल्वे ऑपोजिट डायरेक्शनला धावत असेल, सेम डायरेक्शनला, एकाच दिशेने, रेल्वे जर एकाच दिशेने धावत असेल तर रेल्वेच्या वेगांची वजाबाकी करायची. रेल्वे जर एकाच दिशेने धावत असेल तर रेल्वेच्या वेगांची वजाबाकी करायची. आणि रेल्वे जर विरुद्ध दिशेने धावत असतील
रेल्वे जर विरुद्ध दिशेने धावत असेल तर रेल्वेच्या वेगांची बेरीज करायची. बस एवढीच कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही, एवढी सोपी कन्सेप्ट आहे. बस दोन रेल्वे जर एका दिशेने धावत असेल तर रेल्वेच्या वेगांची वजाबाकी करा आणि रेल्वे जर ऑपोजिट डायरेक्शन येत असतील तर दोन्ही रेल्वेच्या वेगांची बेरीज करा. आता याच कन्सेप्टवर आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत. एक उदाहरण घेतो मी तुमचं. एक रेल्वेचा वेग 45 किलोमीटर पर आवर आहे. एका रेल्वेचा वेग हा 45 किलोमीटर पर आवर आहे. तर ती रेल्वे 6 सेकंद मध्ये किती अंतर कापेल? रेल्वेचा वेग किती सांगितला आपल्याला? 45 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी तुम्हाला रेल्वेचा वेग दिलेला आहे 45 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. रेल्वेचा वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे आणि काढायचा सांगितला सेकंद मध्ये. 6 सेकंदात ती किती अंतर कापेल? आपण अगोदर शिकलेलो आहे की 1 युनिट आपल्याला किलोमीटर पर आवर दिलेला आहे आणि सेकंड युनिट विचारलेला आपल्याला मीटर पर सेकंद. आता जर 6 सेकंदाचा अंतर काढायचं असेल तर ते आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये काढायला लागेल. मग इथे आपण शॉर्टकटने करू एकदम गणित. किलोमीटर पर आवरला आधी आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करावं लागेल. 45 किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी किती न गुणावं लागेल? 5/18 ने. हे झालं याचं. नंतर आपल्याला 6 सेकंदाचं काढायचं म्हणजे त्याला आपण 6 ने गुणू. जर आपण हे मीटर पर सेकंद काढलं तर हे एका सेकंदाचं येणार आहे, परंतु आपल्याला 6 सेकंद काढायचं म्हणून आपण 6 ने गुणलं. ट्रिक लक्षात ठेवा. किलोमीटर पर आवरचं रूपांतर करण्यासाठी मीटर पर त्याला आपण 5/18 ने गुणलं आणि किती सेकंद मध्ये अंतर तर 6 सेकंदात किती अंतर कापेल यासाठी आपण 6 ने त्याला गुणलं. 6 × 6 6 × 18 15 × 45 15 × 5 75 मीटर. तर 6 सेकंदामध्ये ही रेल्वे 75 मीटर एवढं अंतर कापेल. कळालं? सोपं आहे. सेकंड बघा एक. असंच घेऊ आपण एक की ताशी 72 किलोमीटर वेग असणारी रेल्वे. वेग आहे, मी आता शॉर्टकट लिहितोय प्रश्न. रेल्वेचा वेग आहे 72 किलोमीटर पर आवर आणि तुम्हाला 18 सेकंदात किती अंतर कापेल? मध्ये अंतर किती अंतर कापेल? किती अंतर कापेल? 18 सेकंदात किती अंतर कापेल? एका रेल्वेचा वेग 72 किलोमीटर. मी प्रश्न शॉर्टकट लिहिलाय. प्रश्न वर व्यवस्थित लिहिलेला आहे. एका रेल्वेचा वेग 72 किलोमीटर पर सेकंद, 72 किलोमीटर पर आवर. तर ती 18 सेकंदामध्ये किती अंतर कापेल? आता इथे आपल्याला किलोमीटर पर आवर दिलेला आहे आणि 18 सेकंदात किती अंतर कापेल? जे आता 18 सेकंदात ही रेल्वे जे अंतर कापणार आहे ते मीटर मध्येच असणार आहे. मग 72 किलोमीटर पर आवरला आपण
मीटर पर सेकंद करण्यासाठी 5/18 ने गुणू आणि नंतर 18 सेकंदाचा वेग काढू. 18 सेकंदाने गुणून अंतर काढू. हा 18 गेट कॅन्सल. 5 2 10, 5 7 35 आणि 36, 360 मीटर. 18 सेकंदामध्ये हे अंतर किती कापेल? 360 मीटर. ओके, दोन्ही गणित क्लिअर झाले. आता एक गणित घ्यायचं. तीनशे मीटर लांबीची रेल्वे. तीनशे मीटर लांबीची रेल्वे 54 किलोमीटर पर आवर वेगाने जाते. 54 किलोमीटर पर आवर वेगाने जाते. तर ती एका खांबास किती वेळात ओलांडेल? ती एका खांबास किती वेळात ओलांडेल? इकडे लक्ष द्या. आता जे माझ्याकडं आपल्याकडे जे क्लासला विद्यार्थी आहे त्यांनी नवोदय साठी हे करायचंय. नवोदय साठी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बघा इकडे आता एक ट्रॅक आहे. समजा मी आज तुम्हाला बेसिक सांगतोय. हा असा ट्रॅक आहे एक रेल्वेचा. या रेल्वेच्या ट्रॅकवर ही रेल्वे इथे धावते. ही पिंक कलरची रेल्वे धावते आणि रेल्वे धावत असताना या इथे एक असा पोल आहे. ट्रॅकवर एक पोल आहे. ट्रॅकवर एक पोल आहे. रेल्वेच्या ट्रॅकवर एक पोल आहे. तर यांनी आपला प्रश्न विचारला, ही जी रेल्वे धावते या रेल्वेची लांबी 300 मीटर आहे. रेल्वेची लांबी 300 मीटर आहे. रेल्वेचा वेग 54 किलोमीटर पर आवर आहे. रेल्वे खूप सुसाट धावते, 54 किलोमीटर पर वेगाने धावते. तर हा जो इथे मध्ये पोल आहे, तर हा पोल ओलांडायला, या पोलला क्रॉस करायला या रेल्वेला किती वेळ लागेल? मग रेल्वे जेव्हा या पोलला क्रॉस करेल तेव्हा रेल्वे ह्या पहिल्या टोकापासून, रेल्वेच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत रेल्वे या पोलच्या समोर निघून जायला किती वेळ लागेल, असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजला की गणित समजायला वेळ लागत नाही. बेसिक जर क्लिअर असेल, कन्सेप्ट क्लिअर करायच्या. बघा आता इथे काय होणार आहे, या पोलला ज्या वेळेस रेल्वे क्रॉस करणार आहे त्यावेळेस फक्त रेल्वेचं अंतर असणार आहे. कारण या खांबाला काही स्वतःची जाडी रुंदी काही नाहीये. स्वतः खांबाला वेग सुद्धा नाहीये. खांब एकाच ठिकाणी स्थिर आहे. खांब एका ठिकाणी स्थिर आहे. त्यामुळे जो वेग असणार आहे तो फक्त रेल्वेचा वेग असणार आहे. आणि रेल्वे जे अंतर कापणार आहे एवढ्या वेळेत या खांबापासून या खांबाला क्रॉस करताना ते फक्त रेल्वेचं अंतर असणार आहे. कारण रेल्वेच्या पहिल्या टोकापासून ते रेल्वेच्या शेवटच्या टोकापर्यंत रेल्वेला त्या खांबातून बाहेर निघायचंय. तर या ठिकाणी रेल्वे आलेली आहे आणि हिला जर या समोरून निघायचं असेल तर या ठिकाणाहून जेव्हा ती सुरू होईल या ठिकाणाहून सुरू होईल आणि या ठिकाणी संपेल. म्हणजे पहिलं टोक बाहेर निघून शेवटचं टोक बाहेर निघेपर्यंत रेल्वेला किती वेळ लागेल हा आपल्याला काढायचा आहे. इथे लक्ष द्या. आता इथे आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे. अंतर भागिले वेग बरोबर काय असतो आपला? वेग असतो. वेग किती असतो? वेग. परंतु आपल्याला काय विचारलं इथं? वेळ ओलांडली सांगितली. काय सांगितली? वेळ. आता इथे आधी लक्षात ठेवा, इथे आपल्याला जे युनिट दिलेले आहे, एक युनिट दिलेलं आहे किलोमीटर पर आवर आणि विचारले आणि त्याचं अंतर दिलेलं आहे मीटर पर सेकंद. मग एकतर आपल्याला वेगाला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल किंवा मीटर पर
किंवा जे 300 मीटर दिलेलं आहे त्याला किलोमीटर पर आवर मध्ये करावं लागेल, परंतु आपल्याला सोपं राहील वेगाचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करणं. त्यासाठी आपण 54 किलोमीटर पर आवरला वेग लिहितो मी आधी. 54 किलोमीटर पर आवरला आपण मीटर पर सेकंद मध्ये करू. 5/18. अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? 300 मीटर दिलेलं आहे. अंतर किती दिलं रेल्वेचं? 300 मीटर. आणि वेळ दिला. वेळ काढायला सांगितलं की किती वेळ लागेल हिला ओलांडायला, या खांबाला ओलांडायला किती वेळ लागेल. चला 18 तरी 54 3/5 15 15 मीटर पर सेकंद आलं इकडचं. इकडं 300 मीटर आणि हा वेळ. तर आपला वेळ काढायला सांगितलं होतं. वेळेचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं. काय होतं तर वेळेचं सूत्र होतं वेग भागिले अंतर. वेग आहे 15, हा 300 इकडं आणा. किंवा वेळाचं सूत्र सांगितलं होतं तुम्हाला, अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग हे सूत्र सांगितलं होतं. वेळेचं सूत्र सांगितलं होतं अंतर भागिले वेग. मग अंतर काय आपलं? 300 मीटर भागिले 15. 15 2 30 20 सेकंद. काय आलं उत्तर? 20 सेकंद.